सह्याद्रीच्या कुशीत पालघर जिल्ह्यात शांतपणे उभा असलेला किल्ले काळदुर्ग. गर्द जंगल, उंच कातळ आणि इतिहासाची साक्ष देणारा हा गड. सुमारे 1550 फूट उंचीवर असलेला हा गड पूर्वी आसपासच्या घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी वापरला जात असे. आजही गडावर पाण्याच्या टाक्या, कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि तटबंदीचे काही अवशेष इतिहासाची आठवण करून देतात. तर मी आता पालघर स्टेशनला उतरलो. तिथून आता मला बस किंवा शेअरिंग टॅक्सी पकडायची आहे. सगळे आता नाश्ता करून घेतो आणि मग निघतो वाघोबा मंदिरसाठी. पालघर बस स्टँडवरून आपल्याला वाघोबा मंदिरसाठी बस पकडायची. तर हे वाघोबा मंदिर आहे आणि इथून आपला ट्रेक स्टार्ट होतो. मंदिरामध्ये जायचं होतं पण तिथे जे लोक बसले ते बोलले जाऊ नको, वाकड अंगावरती येतात. सो तिकडे न जाता आपण आता आपला ट्रेक स्टार्ट करत आहोत. मुंबईपासून अगदी जवळ असूनही काळदुर्ग किल्ला अजूनही फारसा प्रसिद्ध नाही. त्यामुळे इथे गर्दीपेक्षा निसर्गाची शांतता जास्त अनुभवायला मिळते. तर आता सकाळचे 10:15 वाजले आणि भर उन्हातून गड चढायला सुरुवात केली. गरमी भरपूर आहे आणि आजूबाजू झाडे सर्व, त्यामुळे पूर्ण वाटलंय. ट्रेकची सुरुवात वाघोबा खिंडीतून होते आणि दाट जंगलातून जाणारी ही वाट प्रत्येक पावलागणिक अधिक सुंदर होत जाते. खालूनपर्यंत अजूनपर्यंत रस्ता बघू शकता. अशी सर्व पायवाट आहे. ट्रेकच्या सुरुवातीपासून असे तुम्हाला बोर्डिंग बघायला भेटतात जे तुम्हाला की योग्य दिशा दाखवतात. भरपूर वेळ झाल्यानंतर ही अशी सरळ वाट लागली. तर फायनली आता आपल्याला काळदुर्ग फोर्ट
दिसायला लागलं. इथून आता आपलं मेन चढाई चालू होईल. तर आता आपण अशा एका पॉईंटला आलो जिथून खालून रस्ता पण दिसतोय, येणं जाणाऱ्या गाड्या, आणि आपल्याला इकडे समोर दिसतोय तो किल्ला. ऑलमोस्ट आता पोहोचत आलोय. या पॉईंटला आधी विजिट करूया. इकडे हा शेवटचा पॅच आहे. आता राईट साईडला छोटासा पॉइंट आहे, तिथे थोडं बसून घेतो आणि मग पुन्हा वरती जातो. तर सगळ्यात आधी आपण या पॉईंटला आलोय. ते मला म्हणजे मोठा दगड आहे. तिथून हा व्ह्यू दिसतो. आणि आता इकडे पुढे वरती जायचं आहे, शेवटचा पॉईंट आहे किल्ल्याचा. तर भेटू. गडावरचे हे प्रवेशद्वार. अशा तऱ्हेने आपण वरती पोहोचलो आणि सगळ्यात आधी आपल्याला लागते म्हणजे पाण्याची टाकी.
सगळे ह्या पॉईंटला जाऊया. इथून तुम्हाला दिसेल हे सुंदर दृश्य. आपल्याला आता तिथे वरती जायचं आहे. आता आपण बाले किल्ल्याकडे जात आहोत. तर कादुर्ग फोर्ट अशा तऱ्हेने एक्सप्लोअर करून झाला आहे. गड एकदम छोटासा आहे. गडावरती 2 पाणी टाकी आहे. त्या व्यतिरिक्त जास्त काही नाही आहे. तर 2 शॉट पण आपण घेतलेत आता थोडेफार. आणि आता थोडा वेळ थांबून आपण गड उतार होणार आहोत. बाकी गडावरती पाण्याची सोय या टाईमला तर नसते, कारण पाणी टाके संपूर्ण सुकले, त्याच्यामध्ये पाणी नाही आहे. आणि एका पाण्यामध्ये टाके आहेत ते पण पिण्यायोग्य नाही आहे. तर पाणी कॅरी करायचं आहे तुम्हाला पिण्यासाठी आवश्यक तेवढं. तर आपण आलो इथून. ही अशी झाडीतून वाट गेली. हे इथे ओपन थोडा एरिया दिसतोय. तिथे पुन्हा तिथून खाली असं फिरून फिरून इकडे खाली हा रस्ता दिसतोय. इथे आहे वाघोबाचं मंदिर. आणि हा संपूर्ण रस्ता म्हणजे वरती यायचा झाडीतून आहे, जंगल मार्ग आहे. आणि तसं पाहायला गेलं तर पावसाळ्यामध्ये हा ट्रेक अतिशय सुंदर, म्हणजे सह्याद्रीचा सुंदर असा व्ह्यू दिसत असेल इथून. फक्त थोडं क्लिअर व्ह्यू दिसला तर पूर्ण इथे डोंगर रांगा पसरलेत. आजूबाजू सर्व डोंगर रांगा पसरले. आणि अजून किल्ले आहेत इथेच या एरियामध्ये. 2-3 किल्ले आहेत. कदाचित तो समोर एक दिसतोय तो एक किल्ला, आणि हा इकडे एक दिसतोय, थोडाफार दिसत असेल तो एक किल्ला आहे. तर पुढचा प्लॅन तिकडेच जायचा आहे. तर लवकरच ते पण किल्ले एक्सप्लोअर करणार आहात आपण. गडाच्या माथ्यावर पोचल्यावर समोर उलगडणारे दृश्य म्हणजे शब्दांच्या पलीकडचं सौंदर्य. एका बाजूला पालघर शहर तर दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा. आणि पावसाळ्यात तर सगळीकडे हिरव्या रंगाची जादू पसरलेली असते. साहेबांना थोडा आराम दिलाय. वरती उन्हामध्ये जाऊन तापून आलेत. एकदा फ्लाय केले त्यांना. थोड्या वेळाने पुन्हा फ्लाय करू. चला. तर थोड्या वेळापूर्वी बोललो की 2च पाण्याचे टाके आहेत, पण आणखी एक पाण्याचे टाके मला या राईट साईडला दिसले. तर बाले किल्ल्यावरून खाली उतरून मी त्या साईडला थोडं जाऊन बघतो की अजून काय काय आहे.
तर आता आपण बालेकिल्ल्यावरून खाली उतरतोय आणि जे मी बोलत होतो की लेफ्ट साईडला पाणी टाके आहे तिथे सध्या आपण जायचं आहे. तर राईट साईडला एक छोटीशी वाट गेली तिकडे जातोय आपण. तर इथे एक मोठंसं टाकं आहे, टाके क्रमांक 3. हे पण मोठं आहे, याच्यात मधलं पाणीसुद्धा पिण्यायोग्य नाही आहे सध्या तरी. आणि कचरा वगैरे केला आहे लोकांनी इथे येणाऱ्या. तर चला, अशा तऱ्हेने सर्व काही बघून झालं आहे किल्ल्यावरचं. आणि इथे थोडं स्पेस दिसतो, इथे आपण थोडी मॅगी घेऊन आलो आहे मी. थोडी बनवून खाऊन वाट धरायची घरी. तर मॅगी बनवायला घेतली. तर आपली मॅगी बनली आहे अशा तऱ्हेने. आणि असं आपण हा व्ह्यू बघत बघत तर मॅगी खाणार. तर आता आपण गड उतार होतोय. गडावरती थोडा आराम करू. मॅगी बनवली, मॅगी खाली, थोडा वेळ थांबलो, बसलो आणि चालू. काळदुर्ग हा फक्त ट्रेक नाही, तर निसर्ग, इतिहास आणि शांततेचा एक सुंदर अनुभव आहे. जर तुम्ही गर्दीपासून दूर सह्याद्रीचे खरं रूप अनुभवायचं ठरवलं असेल, तर हा किल्ला तुमच्या यादीत नक्की असायला हवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.